पूर्वी मी एकदम नॉर्मल साधारण मुलगी होते. म्हणजे बोलायला पुढे येऊन बोलायला घाबरायचे, लो कॉन्फिडन्स होता. पण एनसीसी मुळे मला नेतृत्व, जबाबदारी, लीडरशिप असे बरेचसे गुण आत्मसात करायला मिळाले. तो पर्सनली मी असं म्हणणार की एनसीसी जॉईन केल्यामुळे मी इंडिपेंडेंट आणि स्ट्रॉंग झाले. सो पालकांना आणि इव्हन स्टुडंट्सना मी हेच म्हणेन की एनसीसी जॉईन करा, फक्त आर्मी ऑफिसर बनण्यासाठी नाही तर एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी, आणि खासकर मुलींसाठी सेल्फ डिफेन्स शिकायला, स्ट्रॉंग व्हायला आणि इंडिपेंडेंट होण्यासाठी एनसीसी जॉईन करा. एक स्त्री ज्यावेळी पाय रोवून उभी राहते तेव्हा ती संकटांनाही नमवते, आणि जेव्हा खांद्यावर वर्दी चढते तेव्हा ती देशाच्या संरक्षणाची आणि स्वाभिमानाची नवी व्याख्या लिहिते. अशीच एक जिद्दी, शिस्तप्रिय आणि प्रत्येक तरुणीसाठी आदर्श ठरेल अशी रणरागिणी आज शौर्यगाथाच्या मंचावरती आहे. सांगलीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाची बेस्ट स्टुडंट आणि राष्ट्रीय छात्र सेनेची म्हणजेच एनसीसीची ज्युनियर अंडर ऑफिसर प्रियदर्शनी सत्यजित नाईक. प्रियदर्शनीचा एनसीसी मधील प्रवास हा केवळ एक अनुभव नाही, तर तो देशातील प्रत्येक मुलीला ऊर्जा देणारा एक धगधगता इतिहास आहे. एनसीसीच्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सी सर्टिफिकेट परीक्षेत ए ग्रेड मिळवून आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवणाऱ्या प्रियदर्शनीने एकामागून एक तब्बल 11 कॅम्प्स पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. यात राजस्थानमधील ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प, साहसाची पराकाष्ठा करणारा शिवाजी ट्रेल ट्रेक कॅम्प आणि यासोबतच आरडीसी आणि टीएससी यासारख्या अत्यंत मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरशाखीय कॅम्पचा समावेश आहे. तिचं वक्तृत्व, तिची नेतृत्व क्षमता आणि तिचा आत्मविश्वास इतका प्रभावी आहे की कोल्हापूर ग्रुपच्या वतीने तिला विशेष कौतुक पत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय. महाराष्ट्र एनसीसीचे माननीय एडीजी जनरल विवेक त्यागी आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वांना एनसीसीच्या कामगिरीबद्दल अत्यंत आत्मविश्वासाने ब्रीफिंग करण्याचं अभूतपूर्व भाग्य प्रियदर्शनीला लाभलं. कॉलेज आणि आंतर कॉलेज पातळीवरील वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये अनेक पदके पटकावणाऱ्या आणि वर्ष 2025 ची बेस्ट कॅडेट म्हणून गौरवल्या गेलेल्या प्रियदर्शनीनं सिद्ध केलं आहे. इच्छाशक्ती असेल तर कोणतंही शिखर सहज सर करता येतं. एनसीसीचे हे संस्कार एका मुलीचं आयुष्य कसं बदलवू शकतात, तिच्यात देशप्रेमाची आणि शिस्तीची ज्योत कशी पेटवू शकतात, हे आज आपण प्रियदर्शनीच्या या मुलाखतीमधून जाणून घेणार आहोत. पालकांनी आपल्या मुलींना एनसीसी मध्ये का पाठवावं आणि आजच्या तरुणींनी देशासाठी कसं सज्ज व्हावं याचा मार्ग दाखवणारी ही मुलाखत तुमच्या मनामध्ये देशप्रेमाचं एक नववादळ निर्माण करेल, यात शंका नाही. चला तर मग सुरू करूया आजची ही विशेष आणि अत्यंत प्रेरणादायी शौर्यगाथा. नमस्कार. शौर्यगाथामध्ये आज आपण भेटणार आहोत प्रियदर्शनी नाईकला. प्रियदर्शनी ही एनसीसी महाराष्ट्र बटालियनची स्टुडंट आहे आणि ती आज आपल्याला सांगणार आहे की भविष्यामध्ये मुलींसाठी एनसीसी मधून तुम्ही एनसीसी जर प्रशिक्षण घेतलात तर तुम्हाला काय सुवर्ण संधी मिळू शकते. हॅलो प्रियदर्शनी. हॅलो. जरा पहिल्यांदा तुझा परिचय दे, म्हणजे तुझं गाव कुठलं आणि तू काय शिकत आहेस. माझं नाव प्रियदर्शनी सत्यजित नाईक. मी 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमध्ये ज्युनियर अंडर ऑफिसर होते आणि मी सध्या कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली येथे BA सायकोलॉजीचं शिक्षण घेतलंय. मी एनसीसी मध्ये 2023 मध्ये प्रवेश घेतला आणि आता 2026 मध्ये माझं ट्रेनिंग पूर्ण झालं. ओके. मग आता तू सांगितलीस तू ट्रेनिंग पूर्ण झालं, पण तुला असं का वाटलं की आपण एनसीसी जॉईन करावी? तुझ्या डोळ्यासमोर असं काही ध्येय होतं का की आपण एनसीसी जॉईन करायलाच पाहिजे, म्हणजे भविष्यातले काय स्वप्न होते का? मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि SSBचं प्रिपरेशन करायचं होतं आणि मला एनसीसी बद्दल वाचून आणि ऐकून माहित होतं की एनसीसीचे बरेचसे फायदे आहेत आणि एनसीसी एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण एनसीसी मध्ये बेसिक आर्मी ट्रेनिंग आणि एनसीसीचे बरेचसे B सर्टिफिकेट आणि C सर्टिफिकेटचे फायदे आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये B आणि C सर्टिफिकेटची सवलत दिली जाते, त्यांचे एक्स्ट्रा मार्क्स असतात आणि CDSच्या एक्झाम मध्ये परीक्षा न देता डायरेक्ट SSB साठी आपण सिलेक्ट होतो. ओके. ह्याच्याकरिता मी एनसीसी जॉईन केलं होतं. प्रियदर्शनी, तू आता जसं सांगितलीस की तू एनसीसी का जॉईन केलीस, मग तुला एनसीसी मध्ये येण्यासाठी मोटिवेशन कोणी केलं? माझं ऑलरेडी गोल सेट असल्यामुळे मी आई बाबांना ऑलरेडी सांगितलेलं की मला काय करायचंय. सो ह्याकरिता त्यांनी मला एनसीसी जॉईन करण्यासाठी प्रोत्साहन केलं आणि आमच्या कॉलेजमधला ANO मॅम कॅप्टन श्रीदेवी पवार ह्यांनी पण मला प्रोत्साहन केलं एनसीसी जॉईन करण्यासाठी. पण अजून काय तुझा मोटिव्ह होता का की आपण एनसीसी जॉईन करायचीच?
हा, एनसीसी मी बघून मला माहित होतं एनसीसीचा तो युनिफॉर्म, त्यांचं ते शोल्डरवरचं रँक, सिनियर बेल्ट, ह्याचं एक आकर्षण होतं. सो ज्यामुळे मी एनसीसीला आधीच म्हणजे आणखीन आकर्षित झाले आणि म्हणून मी एनसीसी केलं. म्हणजे ते डोक्यात तुझा तू मोठी होताच की आपण हा. एनसीसी जॉईन करायची. हो. हा, बरं मला सांग की तुमचे एनसीसीचे उपक्रम काय असतात? म्हणजे तू आता एवढे कॅम्प्स वगैरे जॉईन केले, असे त्याचे उपक्रम काय असतात? आता एनसीसी मध्ये 4 महत्वाच्या गोष्टींवरती काम केलं जातं. पहिले तर शारीरिक क्षमता, दुसरं मानसिक क्षमता, परत लिडरशिप आणि सोशल सर्व्हिस केले जातात. मग ह्यासाठी ड्रिल आणि परेड असते, मग परत वेपन ट्रेनिंग असतं. मग वेपन ट्रेनिंग मध्ये रायफल्स बद्दल सांगितलं जातं आणि ते प्रत्यक्षात चालवायलाही देतात. परत ऑब्स्टॅकल ट्रेनिंग असतं, ज्यामध्ये वेगवेगळ्या ऑब्स्टॅकल्सना कसं पार करायचं ते शिकवलं जातं. परत ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज असतात, ज्यामध्ये ट्रेकिंग, सायकल रॅली असतात आणि सोशल सर्व्हिसचे ऍक्टिव्हिटीज केले जातात, ज्यामध्ये रक्तदान शिबिर असो, परत स्वच्छ भारत अभियान असो, परत अवेअरनेस रॅली असतात, जसं 25 जानेवारीची बोटिंग रॅली, परत 8 डिसेंबरची एड्स रॅली, अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये कॅडेट्स नाही, तू आता म्हटलीस की मानसिक क्षमता पण वाढवण्यासाठी एनसीसीचं खूप मदत होती. तर मानसिक क्षमता तुला असं जाणवलं की तुझी वाढली मानसिक क्षमता? हो, कॅम्पमध्ये असे बरेचसे अपॉर्च्युनिटीज आणि प्लॅटफॉर्म मिळत गेले, ज्यामध्ये असं स्वतःला प्रूव्ह करणे, पुढे येऊन कॉम्पिटिशन असायचं, ज्यामुळे ती एक मेंटल ट्रेनिंग होऊन जायची. पण तुला असं वाटलं का, म्हणजे एनसीसी जॉईन करण्याच्या अगोदरची प्रियदर्शनी आणि एनसीसी जॉईन केल्यानंतरची प्रियदर्शनी, तुला स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल जाणवला? हो, नक्कीच. म्हणजे एनसीसी मध्ये येण्यापूर्वी मी एकदम नॉर्मल साधारण मुलगी होते. म्हणजे पुढे येऊन बोलायला घाबरायचे, लो कॉन्फिडन्स होता. पण एनसीसी मुळे मला नेतृत्व, जबाबदारी, लिडरशिप असे बरेचसे गुण आत्मसात करायला मिळाले. आणि त्यासोबत एनसीसी कॅम्प्समध्ये बरेचसे अपॉर्च्युनिटीज, प्लॅटफॉर्म मिळत गेले. जसं शिवाजी ट्रकच्या कॅम्पमध्ये मला महाराष्ट्राचे एडीजी मेजर जनरल विवेक त्यागी यांच्यासमोर आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्यासमोर ब्रीफिंग करायला मिळालं. सो ह्यामुळे माझं एक स्टेज डेअरिंग वाढलं, कॉन्फिडन्स वाढलं आणि हे म्हणजे कॉलेजमध्येही दिसायला लागलं. मी पुढे येऊन डिबेट, स्पीच कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घ्यायला लागले. त्यामध्ये म्हणजे याच्या अगोदर तू शांत होतीस का एकदम? म्हणजे कशामध्ये पार्टिसिपेट वगैरे करत नव्हतीस? थर्ड इयरला येऊन सुद्धा मला ज्युनियर अंडर ऑफिसरची रँक मिळाली, ज्यामुळे मग पूर्ण ट्रूपच्या समोर कमांडिंग करायला मिळालं. सो ह्यामुळे लिडरशिप स्किल्स वाढले आणि एनसीसीच्या रोजच्या फिजिकल ट्रेनिंगमुळे, ड्रिलमुळे एक बॉडी फिजिक डेव्हलप झालं. हा, आता प्रियदर्शनी तू आता मला जसं सांगितलीस की एनसीसी जॉईन केल्यामुळे तुझ्यामध्ये मानसिक क्षमता वाढली, शारीरिक क्षमता वाढली. पण मला एक सांग की एनसीसीचं रुटीन काय असतं? म्हणजे तुमचं रुटीन कसं सुरू होतं? तुमचं दिनचर्या काय असते? एनसीसीचं हे रुटीन अतिशय शिस्तबद्ध आणि स्ट्रिक्ट असतं. सकाळी पहाटे लवकर उठून पीटी असते आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट असतं. ब्रेकफास्टमध्ये मग नॉर्मल चहा, पोहे, चहा उपीट, परत पावभाजी, त्यासोबत एक फळ आणि उकडलेली अंडी दिली जातात. त्यानंतर मग सकाळी 8 ते 12, 12:30 पर्यंत लेक्चर्स असतात, ज्यामध्ये ड्रिल, वेपन ट्रेनिंग आणि एनसीसी मधले इतर विषय शिकवले जातात. त्यानंतर मग दुपारी जेवायची वेळ असते. जेवायला आणि रात्रीच्या जेवायला दोन्ही टाइमला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीची सोय असते. त्यानंतर मग मध्ये दुपारच्या ब्रेकला 2 ते 3 तास एक कॅडेट्सना विश्रांतीसाठी वेळ दिली जाते. मग पुन्हा संध्याकाळी लेक्चर्स असतात आणि नंतर मग शेवटी एक रोल कॉल असतो. मग रोल कॉल मध्ये त्या दिवसाचा आढावा आणि नाहीतर मग पुढील दिवसाचं शेड्यूल सांगितलं जातं आणि मग अशा प्रकारे शेवटी एक एनसीसी सॉंगने त्या दिवसाची समाप्ती केली जाते. पण मला वाटतं एनसीसीच्या तुम्ही जेव्हा कॅम्प्स अरेंज करता तेव्हा मला वाटतं भरपूर म्हणजे वेगवेगळ्या भागातून मुली येत असतात. मग तुम्ही त्याच्यामधून पण काहीतरी शिकता का? हो, नक्कीच. म्हणजे अशा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीच्या मुली येतात, कॅडेट्स येतात. सो ह्यामुळे इतर मुलांसोबत कसं राहायचं, ती युनिटी बिल्डअप होते, परत ऍडजस्टमेंट शिकायला मिळतं आणि एक सोशल इंटरॅक्शन होतं. सो ह्यामुळे एक सोशल स्किल्स डेव्हलप होतात. अच्छा, बरं मला एक सांग की तुला एनसीसीचं बेस्ट कॅडेट अवॉर्ड मिळालं. पण तू असं इतर पण मुली होत्या, पण तू वेगळं असं काय केलीस? म्हणजे तुझ्यामध्ये काय असे स्किल्स होते की तुझी ते अवॉर्ड साठी निवड झाली? सो एनसीसीचं बेस्ट कॅडेट अवॉर्ड हे बेसिकली 3 वर्षाच्या परफॉर्मन्स आणि अकॅडमिक परफॉर्मन्सनी दिलं जातं. आणि मी 3 वर्षांमध्ये मी 11 कॅम्प्स पूर्ण केले, ज्यामध्ये 2 नॅशनल कॅम्प्स मला करण्याची संधी मिळाली आणि त्यासोबत बी सर्टिफिकेट आणि सी सर्टिफिकेटला मला दोन्हीला ए ग्रेड प्राप्त आहे आणि त्यासोबत एडीजी सरांकडून मला ऍप्रिसिएशन लेटर हेही प्राप्त झाले.
बरं. सो ओव्हरऑल ह्या परफॉर्मन्समुळे मला बेस्ट कॅडेट अवॉर्ड भेटला. ते अवॉर्ड मिळाल्यानंतर तुझ्या मनामध्ये काय भावना होती, म्हणजे आपण आता ह्याच्या पुढे काय करायचं, म्हणजे तुझं काय एम फिक्स केलंस तेव्हा तू? हो, त्यानंतर एक आपोआपच अंगात एक अशी एक जिद्द वाढली आणि एक मला खरं पोटेन्शियल कळालं. सो मला असं वाटतं की मी जर आर्मीत गेले तर नक्कीच एका मोठ्या पदावर जाईल. आर्मीत मध्ये जाऊन मोठ्या पदावर जाशील. हो. आणि आर्मीमध्ये गेल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर असं काय आहे का वेगळं आपण काहीतरी करायचं? आर्मीमध्ये भरपूर ऑप्शन्स असतात, पण तुझं काय स्वप्न आहे का तसं? हा, मला तसं म्हणलं तर मला इंडियाचं मेजर जनरल बनायला आवडेल. जनरलच्या एका मोठ्या पदावर जायला आवडेल तुला? हो. पण मला एक सांग की असं आता बाकीच्या ठिकाणी स्कॉलरशिप्स वगैरे असतात, हा. पण एनसीसीच्या ज्या स्कॉलरशिप असतात ती सर्वसामान्य लोकांना त्याची आम्हाला माहिती नसते. तर एनसीसीच्या स्कॉलरशिप्स काय असतात हे जर आम्हाला थोडक्यात जरा माहिती जसं दिलीस तर बरं आता होईल. मला भेटलं बेस्ट कॅडेट अवॉर्ड हे हा. 3 वर्षाच्या परफॉर्मन्सनी दिलं जातं. बरं. आणि त्याच्या व्यतिरिक्त एनसीसी कॅडेट्स ज्यांचे एनसीसी मधील स्पेशल अचीवमेंट्स आहेत बरं. आणि किंवा ज्युनियर विंग मध्ये ज्यांचं अकॅडमिक परफॉर्मन्स चांगलं आहे बरं. अशा विद्यार्थ्यांना एनसीसी कडून स्कॉलरशिप दिली जाते. आणि त्याच्यासोबत स्कॉलरशिप सोडून बरेचसे इन्सेंटिव्ह आहेत, बरं. जसं बी आणि सी सर्टिफिकेटची सवलत मिळते बरं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये. ओके. ह्याचे फायदे आहेत. पण म्हणजे ह्या स्कॉलरशिप मधून पुढेही भविष्यामध्ये तुम्हाला फार काही गोष्टी शिकता येतात हा. आणि हे सगळं निःशुल्क असतं, हो, कारण हो. तेच तुम्हाला स्कॉलरशिप देतात. हो. तर माझा पुढचा प्रश्न आहे की तू आज म्हणजे 6 महाराष्ट्र बटालियनची तू प्रतिनिधित्व करत आहेस. तर तुमच्या बटालियनच्या अशा काही मुली आहेत का की त्या वेगवेगळ्या फील्डमध्ये आता सध्या मोठ्या पोस्टवर कार्यरत आहेत? हो, अशा 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मधील खूप असे कॅडेट्स आहेत ज्या इंडियन आर्मीमध्ये मोठ्या पदावर आहेत. जसं की स्क्वॉड्रन लीडर सुप्रिया भोसले ह्या सध्या इंडियन एअरफोर्समध्ये पोस्टिंगला आहेत. त्यासोबत मेजर तेजश्री पाटील आणि मेजर नम्रता ताळेकर ह्या सध्या OTA चेन्नईमध्ये पोस्टिंगला आहेत. आणि त्यासोबत ऍक्टिंग आणि स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये पण आज कॅडेट्स बघायला मिळतात. तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल विल बी राही सरनोबत ह्या हो. सध्या इंटरनॅशनल शूटर आहेत. म्हणजे त्या पण तुमच्या 6 महाराष्ट्र हो. बटालियनच्या कॅन्डिडेट आहेत. हा, आणि ओके. त्यासोबत ऍक्टिंग मध्ये आपल्या मराठी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूजा पवार बरं. ह्या सुद्धा कोल्हापूरच्या एनसीसी कॅडेट होऊन म्हणजे गेल्या. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमच्या बटालियनच्या मुली आता सध्या मोठ्या पदावर काम करत आहेत. हो. तर मला आता एक सांग की आता हे सगळं आपण एनसीसीचं छान बोलत आहोत, म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना. तर पण याच्यामधून तुला असं वाटतं का काहीतरी आपल्यामध्ये एनसीसी जॉईन केल्यानंतर देशप्रेमाची जी भावना असते ती विकसित होती? हा, हे म्हणजे एनसीसी मध्ये जे सोशल सर्व्हिस आम्ही जे करतो, सो ह्यामुळे आम्ही कॅडेट्स म्हणजे टीचर्स किंवा PI स्टाफचं एक मोटिव्ह काय असतं की एनसीसी कॅडेट्स हे काही वेगळे नाहीयेत, हे समाजाचाच एक भाग आहेत आणि हे समाजच आपला आहे. हे समाज म्हणजेच आपला देश आणि हेच आपलं कुटुंब. सो आपण आपल्या कुटुंबाप्रती कायम सेवा केली पाहिजे आणि त्याच्याप्रती कायम प्रेम असलं पाहिजे. हे एनसीसीचं खरं मोठे. बरं, आता आज तू आमच्या शौर्य गटा चॅनलचा मुख्य उद्देश असतो की आम्हाला युवा पिढीला एक छान संदेश द्यायचा असतो की तुम्ही देशासाठी काहीतरी करा. तर आज तू एनसीसीच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीला आणि त्याबरोबरच पालकांना संदेश दे की एनसीसी का महत्वाची आहे आणि एनसीसी का जॉईन करायची. हो. माझ्या या 3 वर्षाच्या प्रवासात मला असं वाटतं की एनसीसी एक असं ऑर्गनायझेशन आहे की जे फक्त आर्मी ऑफिसर घडवत नाही, तर आजच्या युथला प्रत्येक करिअरसाठी म्हणजे पुढच्या आयुष्यातली प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवतं. त्यासोबत शिस्त, परत नेतृत्व, लिडरशिप असे बरेचसे गुण आत्मसात करायला मिळतात. आणि एक प्रत्येक पालकांची आजकाल तक्रार असते की मुलांना शिस्त नाहीये, ते काम करत नाहीत. तर एनसीसी कॅम्पमध्ये सगळे कामं स्वतः करावे लागतात. सो ह्यामुळे शिस्त पण येते. आणि त्यासोबत एक आजच्या जनरेशनची मोठी प्रॉब्लेम म्हणजे मोबाईल फोन. तर कॅम्पमध्ये 10 दिवस फोन नसतो. बरोबर. आणि घरी बघितलं तर आपण आज स्पीच असो, एसे असो, आपण लगेच गुगल करतो आणि ते काढतो. पण कॅम्पमध्ये सगळं स्वतः करावं लागतं. सो ह्यामुळे सगळी स्वतःची माहिती स्वतःलाच. सो ह्यामुळे एक मेंटल ऍक्टिव्हिटी म्हणजे एक क्रिएटिव्हिटी येते. आणि त्यासोबत एनसीसीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे एनसीसी एक पूर्ण फ्री आणि व्हॉलेंटियर बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. सो ह्यामुळे आपल्याला काही पैसे भरावे लागत नाही. उलटा आपण एनसीसी जॉईन केल्यामुळे आपल्याला डीबीटी अमाऊंट मिळते. आणि त्यासोबत आपण जर कुठे बाहेर कॅम्प्सला गेलो तर त्याचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स, परत रिफ्रेशमेंट आणि युनिफॉर्म घेण्यासाठी अलाउन्स दिले जातात. मुलींना तू काय सांगशील की का तुम्ही एनसीसी जॉईन करायची? सो पर्सनली मी असं म्हणणार की एनसीसी जॉईन केल्यामुळे मी इंडिपेंडेंट आणि स्ट्रॉंग झाले. सो पालकांना आणि इव्हन स्टुडंट्सना मी हेच म्हणेन की एनसीसी जॉईन करा,
फक्त आर्मी ऑफिसर बनण्यासाठी नाही तर एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी आणि खासकर मुलींसाठी सेल्फ डिफेन्स शिकायला, स्ट्रॉंग व्हायला आणि इंडिपेंडेंट होण्यासाठी एनसीसी जॉईन करा. प्रियदर्शनी, तू इतकी छान आम्हाला सुंदर माहिती दिलीस आणि तुझ्यामधला जो हा आत्मविश्वास आहे तर मला वाटतं तो नक्की तुझं जे मेजर सैन्य दलामध्ये तुला मेजर व्हायचं आहे बरोबर, ते स्वप्न करायला तुझा आत्मविश्वास आणि तुझा जो हा एनसीसीच्या प्रतीचं तुझं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये तुझं नक्की स्वप्न पूर्ण करतील. तू आज आम्हाला छान मुलाखत दिलीस आणि आम्हाला छान वेळ दिलात आणि सगळ्यात महत्त्वाचं की तू पालकांना आणि मुलींना पण छान संदेश दिलास की सैन्य दलात जरी नाही भरती होता आलं तर एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी तुम्ही नक्की एनसीसी जॉईन करा. धन्यवाद प्रियदर्शनी. थँक्यू.